नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइटमध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर. नागरिकांना 1 BHK व दरवर्षी 10,000 रुपये. बसपाचा दौंडमध्ये एल्गार. अधिकाऱ्यांनी नरे परिसरात रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी उचलली पावले. आणि HSRP नंबर प्लेटसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पुण्यातील कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणेला एका महत्त्वाच्या प्रकरणात विशेष मोका न्यायालयानं जामीन मंजूर केला. आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे. याआधी सुद्धा अनेक वेळा मारणेला जामीन मंजूर झाल्याच्या बातम्या होत्या. मात्र यावेळेचा निकष काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दौंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. बहुजन समाज पार्टीनं दौंडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार सभा घेतली. या सभेत बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी सत्ताधारी आमदार राहुल कुल आणि प्रेमसू कटारे यांवर सडकून टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. याचवेळी बसपाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास प्रत्येक कुटुंबाला 1 BHK घर आणि त्यासोबतच दरवर्षी 10 रुपये इतकी आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही दिलंय. याबद्दलची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पवन साळवे. दौंड नगर परिषदेमध्ये बहुजन समाज पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. त्याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळूरामजी चौधरी हे देखील त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आले होते. आणि शहरातील असेल बारामती असेल या ठिकाणावरचे जो समस्यांचा पाडा आहे तो पाडा या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की दौंडमधील जी समस्या आहे त्या समस्येबाबत आपण काय सांगणार. साहेब, दौंड सत्तेमध्ये जे राज्यामध्ये जी सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजित पवार गट आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे ते विरोधात आहे. मात्र या परिस्थितीमध्ये या ठिकाणावर शिवसेनेने त्यांच्यासोबत युती केलेली आहे. तुम्ही या संदर्भात काय सांगाल? नाही, मी मग आत्ता सभेतच सांगितलं, एकाच बापाच्या अवलाद आहे ती सगळी. एक मावशीचा आणि एक सौतीचा. आम्हाला लुटायचं काम करतात. सर्वसामान्य दौंडकरांचं काय आहे, यांच्याकडे विजन काय आहे सांगा ना. माझ्यासमोर या सांगा, आमच्या उमेदवारांच्या समोर या सांगा. तुम्ही का देत नाही? आमच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार ओबीसी ओरिजिनल आहे. ज्या कोकरेंनी बारामतीत 4 मार्च 1928ला बाबासाहेब आंबेडकरांना बारामती अखिल भारतीय धनगर परिषदेला, आणि त्या जगात सगळ्यात पहिली तर मिरवणूक कोणी काढली असेल बाबासाहेबांची तर हे कोकरेंनी काढली. बारामतीच्या धनगर समाजाने दौंडच्या ही धनगर बांधवांची काढलेली आहे. आम्ही उमेदवारी दिली. तुम्ही काय देताय आम्हाला? कित्येक वर्षापासून नागरी संरक्षण मंडळ असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यांनी या ठिकाणी सत्ता भोगलेली. मात्र दौंड शहरामध्ये कशा प्रकारचा विकास झालेला असं देखील सांगितलं जाते. आपल्या बहुजन समाज पार्टीचा असा काय अजेंडा आहे का, स्पेशली काय वेगळा अजेंडा? 1 BHK देणार साहेब, आमच्या नगराध्यक्षाला निवडून द्यायचं. बारामतीमध्ये तो हो, इथं पण देणार नाही, इथं पण देणार. आणि इथं जर कुल आणि ते प्रेमा शेट विचारत असेल की अजित पवार सारखा कसा देणार, तर मी आत्ता सांगितलंय. प्रधानमंत्र्याचं 3 लाख, फडणवीसचे 2.5 लाख, आम्ही 2.5 लाख CSR घोटाळा बारामतीत दौंडला झालाय ना. CSR फंड तुम्ही झाडं लावताय, त्याला ट्रे गार्ड लावताय. अरे माणसांना जागवा की, माणसांच्या हाताला काम नाही, पोरांना शिक्षण नाही, आरोग्याची काही हे आहे. साधा मीटर घ्यायचा म्हणलं ना, मीटर लाईटीचा मीटर केडगावला जावं लागतं दौंडला, आणि सांगलीवाल्याला यावं लागतं बारामतीत. मग बारामतीत एवढा निधी येतोय तर तुम्ही अजित पवार आल्यानंतर त्याला विचारा ना, तू सगळंच बारामतीला नेतोय. दौंडचं काय? दौंडला माणसं राहतात का नाही? दौंडला फक्त पैशात तुम्ही, आणि दौंडची लोक बी पैशात घेताल आणि तुम्हाला निवडून देताल नाहीत ना. आता तसं होणार. आता सगळ्या महाराष्ट्राला कळालंय, अख्ख्या महाराष्ट्राचा निधी एकट्या बारामतीला जातोय, आणि बारामतीत बी 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार आहे. आणि तो मी उघड केलेला आहे. उघड केलेला आहे सगळा. पाहिलंच की कशा प्रकारे दौंड शहरामध्ये काळूराम चौधरी यांची सभा झाली. या संदर्भात देखील त्यांनी दौंड शहरातील जे सत्ताधारी असेल, विरोधक असेल, त्यांच्यावर पूर्णपणे तडाडून तोफ ती टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर 1 BHK जो फ्लॅट आहे, जो ज्या येथील रहिवाशांना देण्याचं जो आश्वासन बारामतीमध्ये दिलं होतं, ते देखील या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना जर निवडून दिलं तर या ठिकाणी देखील आम्ही 1 BHK फ्लॅट आणि वर्षाला कुटुंबाला 10,000 रुपये देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिले. नक्कीच कशा प्रकारे या पुढची निवडणूक कशा प्रकारे राहते आणि 2 तारखेनंतर कसे चित्र या ठिकाणी स्पष्ट होतात हे देखील आता पाहण्याजोगे ठरणार आहे. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.
रस्त्यावर केक कापणं, फटाक्यांची आतषबाजी आणि सिंघम गाण्यावर डान्स करत पुण्यातील येरवडा परिसरात वडार वस्ती आणि चित्रा चौकात कुख्यात तडीपार गुन्हेगार लल्या गुंजाळ आणि आकाश गुंजाळ यांचा वाढदिवस काल मध्यरात्री मोठ्या जल्लोषात साजरा झालाय। या कृत्यामुळे या गुन्हेगारांनी आता पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिलंय। या पार्टीला तडीपार आरोपी मयूर गुंजाळसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। तर काही दिवसांपूर्वी जावेद शेखच्या बर्थडे दिवशी कारवाई झाली होती, त्यामुळे आता गुंजाळ गँगवर कठोर कारवाई होणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। शिरूर तालुक्यातील शरदवाडी येथे अज्ञात समाजकंटकांकडून सुमारे 3 एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेच्या शेतातील फळधारणा सुरू झालेली सुमारे 1300 झाडं तोडून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला। याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेले सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे। पुण्यात माध्यमांशी बोलताना हाके यांनी जरांगे यांचा प्रगल्भ पंडित असा उल्लेख करत खोचक टोला लगावलाय। जरांगे यांचं ज्ञान खूप मोठं आहे, त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात न राहता त्यांची नियुक्ती थेट युएनओ मध्ये करावी असं हाके म्हणाले। पाहूयात। हे बघा, जरांगे नावाचा एवढा प्रगाढ पंडित, एवढं ज्ञान असणारा माणूस, उद्योगपती काय, मनोज जरांगेची आजच्या घडीला पाकिस्तानमध्ये खूप आवश्यकता आहे की जिथं इम्रान खानच्या बाबतीमध्ये ज्या बातम्या येत आहेत, किती ज्ञानवान माणूस आहे तो। आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये दुही निर्माण केल्यानंतर आज SCBCचा कट ऑफ जास्त आहे का ओबीसीचा कट ऑफ जास्त आहे, याच्यावरती मराठा समाजातल्या विचारवंतांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे यावं। मग जरांगे हा समाजासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे याचं एकदा ॲनालिसिस होऊन जाऊ द्या ना। जरांगेने आता त्या बिझनेसमॅनमध्ये जाऊन काय करणार आहेत? खूप मोठा ज्ञानवान माणूस आहे, यांची कुठेतरी आंतरराष्ट्रीय युनोबिनोमध्ये कुठेतरी नेमणूक करावी, आम्ही महाराष्ट्र शासनाला तशी विनंती करू। या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। पुण्यातील 24 लाखांहून अधिक वाहनांपैकी केवळ 7.56 लाख वाहनांचाच उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात आली असून नोंदणीची अंतिम मुदत रविवारपर्यंत असल्यानं मुदतवाढ न मिळाल्यास 15 लाख वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान करता यावं याकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये या नगर परिषद व नगरपंचायतीच्या मतदारसंघात सुट्टी असणार आहे।
ओबीसी आरक्षणावरून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर बेजबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. पुण्यात माध्यमांशी बोलताना हाके म्हणालेत की ओबीसींचे आरक्षण कमी झाल्यास संपूर्ण समाज निवडणुकीवर बहिष्कार टाकेल. यासाठी निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला. त्यांना बांठिया समितीच्या आकडेवारीला विरोध करणाऱ्यांच्याच हितसंबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि ट्रिपल टेस्ट तातडीनं लागू करण्याची मागणी देखील केली आहे. पाहूयात. मला वाटतंय महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. निवडणूक आयोग जबाबदारीनं वागायला तयार नाही. आणि आत्ता काहीतरी ते बांटिया समितीची काहीतरी माहिती ते सादर करण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजयंती बांधवांचा बांटिया समितीनं जी काही माहिती संकलित केलेली आहे, जुजबी, कुठलीही ट्रिपल टेस्ट न घेता, कुठलाही व्यापक सर्वे न करता बांटिया समितीनं जी आकडेवारी दाखवलेली आहे त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसींना चालणार नाही. आणि तशाच माहितीच्या आधारे जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकांवरती बहिष्कार घालेल. 1 वर्ष निवडणुका पुढे घ्या, अडचण काय? गेली 6-7 वर्ष तुम्ही निवडणुका घेत नाही आहात. महाराष्ट्रामधल्या लोकल बॉडीज प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत ना. मग अजून 1 वर्ष निवडणुका पुढे ढकला, पण ओबीसीचं आरक्षण तसुबरीही कमी करू नका. एकदा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा, ट्रिपल टेस्ट घ्या. महाराष्ट्राच्या पाठीमागून बिहार करू शकतं, उत्तरांचल करू शकतं, तेलंगणा करू शकतं, कर्नाटक करू शकतं. महाराष्ट्रामध्ये अडचण काय आहे नक्की? फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राची देशभर ओळख आहे तसा दावा केला जातो, त्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला शासनाला अडचण कोणती आहे? मुंबई बंगळुरू हायवेवरील नवले पुलाजवळ अलीकडेच झालेल्या एका जीवघेण्या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी नरे परिसरात रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी मोठे वाहतूक बदल केलेत. नरे येथील मानाजीनगर येथून येणाऱ्या वाहनांना आता थेट महामार्गावर प्रवेश करण्याची परवानगी राहणार नाहीये. वाहतूक विभागानं सिमेंट कॉन्क्रीटचे दुभाजक बसवून प्रवेश करण्यास कायम बंदी घातली आहे. त्याऐवजी या मार्गावरील सर्व वाहने सेवा रस्त्यावर वळवली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की पुढील अपघात रोखण्यासाठी आणि दीर्घकालीन सुरक्षिततेच्या समस्या दूर करण्यासाठी ही पावलं उचलली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदराने अभिवादन केलंय. या निमित्तानं त्यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट दिली आहे आणि त्यांच्या कार्याचं स्मरण करत महात्मा फुलेंच्या प्रतिमेला विनम्रपणे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज असल्याचं पवारांनी यावेळी नमूद केलंय. या बातमीसह वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.